जयांचे करिता स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. ते वंदूया श्री चरण, श्री गुरूंचे. श्रुती स्मृती पुराणाम आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायण, सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. शुकाचारिके पूर्णवैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 19 समास 5 देहमान्य निरूपण. आत्मज्ञानी पुरुषाला सच्चिदानंद स्वरूप आत्मा मूळ सद्वस्तू म्हणून अनुभवास येते व त्याला देवाचे दर्शन घडते. विश्वामध्ये अनेकता दिसत असली तरी त्या सर्वांचे मूलद्रव्य एक आत्मवस्तूच आहे हा त्यांचा ठाम विश्वास असतो. त्याबद्दल कुठलीच शंका संशय त्यांच्या मनात नसतो. पण अज्ञानी माणसे देवाची भ्रामक कल्पना करून नाना धातूंच्या व पाषाणांच्या प्रतिमांना देव मानतात. परंतु या देवांची उपासना पूजा करून खऱ्या देवाचे दर्शन होत नाही हे सुरुवातीला सांगूनच समर्थांनी या समासाची सुरुवात केली आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. मातीचे देव धोंड्याचे देव, सोन्याचे देव रुप्याचे देव, काशाचे देव पितळेचे देव, तांब्याचे देव चित्रलेपे श्रीराम. रुबींच्या लाकडांचे देव, पोवळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शालिग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत श्रीराम. ताम्रनानी हेमनानी कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांगेती चक्रतीर्थाहुनी घेऊन येती श्रीराम. की आपण पाहतो की अनेक प्रकारच्या मूर्ती आपल्या पूजेमध्ये घरामध्ये सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतात. या मूर्ती अनेक प्रकारच्या माती दगड सोने रुपे कासे पितळ तांबे इत्यादी धातूंपासून देव तयार केलेले असतात. कोणी लिंबून केलेले देव करतात, कोणी रुईचे लाकूड पोळे ह्यांचे देव बनवतात. बाण तांदळे नर्मदेतील गोटे शालिग्राम केशर सूर्यकांत चंद्रकांतमणी सोने व तांब्यांची नाणी इत्यादिकांना देव मानून त्यांची अर्चन भक्तीत उपासना करतात. काही चक्रतीर्थातील वलयांकित गोटे पुजतात. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेद लागला जनी श्रीराम. की असे उपासनेमधील उपास्यांचे कितीतरी प्रकार पाहावयास मिळतात. आपण ते पाहतो देखील. जो तो आपल्या आवडीच्या देवतेची मूर्ती आपल्या घरी आणतो किंवा मंदिरात जातो आणि आपल्या आवडत्या देवाची उपासना करत असतो. परित्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण, नाना दैवते श्रीराम. की असे कित्येक देवदेवता व त्यांच्या उपासना व त्यांची पूजा या सृष्टीत अखंड सुरू आहे. पण या सर्व देवदेवतांचे
उपास्यांचे किती प्रकार दिसत असले तरी सर्व उपास्य पदार्थ एकोहम बहुस्याम या मूळ स्फुरणातून झालेल्या सृष्टीतूनच निर्माण झाले आहे, हे मात्र लक्षात घ्यावे. सर्व दैवते त्या स्फुरणाचेच अंश आहेत. मुळी द्रष्ट्या देवतो एक, त्याचे जाहले अनेक. समजो न पाता विवेक, उमजो लागे श्रीराम. की आपण आधी बऱ्याच वेळा हा विचार केला आहे की परब्रह्म आधी एकटे होते, त्याला बहु व्हावे असे स्फुरण म्हणजे इच्छा झाली. अशी इच्छा करणारा किंवा साक्षी ईश्वर हाच मूळचा मुख्य देव असून त्याच्यापासूनच अनेक देव निर्माण झाले आहे. पण विवेकाने नीट विचार केला तर हे लक्षात येते. या आधीही चत्वार देव निरूपण समासामध्ये आपण अभ्यासले होते त्या समर्थांनी 4 प्रकारचे देव सांगितले होते. एक मूर्ती, दुसरं अवतार, तिसरं ईश्वर आणि चौथं ब्रह्म. तर मूर्ती या प्रतिमा ज्या असतात त्या आत्ताच आपण अभ्यासलं की त्या कधी लाकडाच्या असतात, कधी मातीच्या, धोंड्याच्या, सोन्याच्या, रूपाच्या असतात. या सगळ्या प्रतिमा या जड असतात म्हणून, आणि या प्रतिमा केव्हाही फुटू शकतात, तुटू शकतात. मग देव तर कधी फुटणारा तुटणारा नाही आहे, तो तर सर्व काळ असतोच असतो. म्हणून मूर्तीपूजा हा खरा देव होऊ शकत नाही. मग अवतार सगुण साकार म्हणजे रामकृष्ण, विठ्ठल अशा देवतांचे असतात. ते चेतन असतात. पण या चेतन असणाऱ्या अवतार घेतलेल्या सगुण साकारात जे रामकृष्ण इत्यादी देव या भूतलावर आले, तेही त्यांचे अवतार कार्य संपले की ज्या हेतूसाठी त्यांनी अवतार घेतला होता तो हेतू त्यांचा पूर्ण झाला की तेही आपले अवतार कार्य संपवतात. म्हणून खरा देव अवतार हा पण असू शकत नाही. मग ईश्वर म्हणजे मूळ माया की जो सगुण निराकार म्हणजे चंचल आहे. पण जेव्हा या सृष्टीचा प्रलय होतो त्या प्रलयकाली हा आपल्या पूर्वस्थितीत म्हणजे प्रलयकाली जिथून आला होता म्हणजे ब्रह्मातून आला होता त्या ब्रह्मातच तो लीन होतो. म्हणून हा ईश्वर देखील खरा देव नाही. म्हणून ब्रह्म जे निर्गुण निराकार आहे, निश्चळ आहे, अविनाशी आहे, स्थिर आहे, ते ब्रह्म म्हणजेच खरा देव होय. आणि या खऱ्या देवापासूनच सर्व देवदेवता निर्माण झालेल्या असतात. देहा वेगळी भक्ती पावेना, देहा वेगळा देव पावेना. या कारणे मूळ भजना, देहेची आहे श्रीराम. की मूळ देव म्हणजे निर्गुण ब्रह्म, त्याची उपासना करता येत नाही. म्हणून रामकृष्णादी सगुण साकार ज्यांनी देह धारण केला होता त्या देहधारी शरीराची उपासना करावी लागते. उपासना करणारा देहधारी असतो म्हणून उपासना करण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी त्याला एखाद्या देहधारी असणाऱ्याचीच आवश्यकता वाटते. सामान्य माणसांना प्रत्यक्ष आलंबनाशिवाय पूजा करणे अवघड जाते. म्हणून तो देवदेवतांच्या मूर्ती ज्यांनी या भूतलावर अवतार घेतले आहे अशा राम, कृष्ण, विठ्ठल, दत्त अशा वेगवेगळ्या देवी आणि देवतांच्या मूर्ती तयार करतो. कारण त्यांनीही अवतार घेताना देह धारण केलेला असतो आणि असे अवतार घेतलेल्या मूर्तीची तो पूजा करतो. म्हणूनच आपल्यासारख्या देहधारी असणाऱ्या देवतांची लोक उपासना करतात. पण इथे लक्षात घ्यायचे की देह असल्याशिवाय मात्र कुठलीही पूजा भक्ती करता येत नाही. तसेच या ईश्वरा वाचून म्हणजे आत्म्या वाचून शरीरही काही करू शकत नाही. शरीरात आत्मा आहे म्हणूनच तो भजन वगैरे सर्व कार्य करू शकतो. नुसते शरीर म्हणजे देह काहीच करू शकत नाही कारण देह जड आहे. व नुसता आत्माही काही करू शकत नाही कारण तो निर्गुण निराकार आहे. दोघेही एकमेकांच्या संयोगाने भजन पूजन करू शकतात.
म्हणूनच सामान्य माणसांना आपल्यासारखा देहधारी असणाऱ्या ईश्वराची उपासनेसाठी गरज वाटते. हे सगळे खरे असले तरी सगुण साकार असणाऱ्या त्या मूर्तीतील चैतन्य म्हणजे ब्रह्मतत्व व स्वतःच्या शरीरातील आत्मतत्व हे एकच आहे असे उपासकाने जाणल्याशिवाय त्याला खऱ्या देवाचा अनुभव येत नाही. हीच या समासाची मध्यवर्ती कल्पना आहे. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैसा ठाव, म्हणून भजनाचा उपाव, देहात्मयोगे श्रीराम. की आपण मागे पण अजातवादाबद्दल अभ्यास केला होता. दासबोधातही अजातवाद मांडताना समर्थांनी म्हटले आहे की अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. अजातवादाने देहाचे अस्तित्वच नाकारलेले आहे. सृष्टी जगत झालेलेच नाही असं शास्त्र सांगते. परंतु हे जगत देह हे सर्व प्रत्यक्ष डोळ्यांना दिसते, त्यामुळे ते नाही यावर कोणाचा लवकर विश्वास बसत नाही. म्हणून हळूहळू संत सद्गुरू ते कसे नाही हे समजावून सांगतात. ते सांगतात की तुला हे जगत सत्य वाटते ना, ठीक आहे, पण दिसणारे जग कसे आभासिक आहे की ज्याप्रमाणे दोरीवरचा साप आधी सत्य वाटतो, पण जेव्हा साप हा साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते तेव्हा साप आभासिक होता हे लक्षात येते. त्याप्रमाणे हे जगही मिथ्या माईक आहे. ते आधी नव्हते, सध्या दिसते व कालांतराने नष्ट होणार आहे. म्हणून या सृष्टीतील सर्व देवदेवतांपासून तर प्राणीमात्रांपर्यंत सर्व पदार्थ नाशवंत मिथ्या आहे. त्यांच्यात वास करणारा, त्यांना चालवणारा जो आत्मा आहे ते आत्मतत्व फक्त सत्य आहे. म्हणून केवळ देहाला अस्तित्व न देता देह व त्यातील आत्मा मिळून आत्म्यासह असणाऱ्या देहानेच उपासना सिद्ध होते. प्रत्यक्ष आत्मा दिसत नाही व देहाचे अस्तित्व नाकारले तर उपासनेला आधारच राहणार नाही. म्हणून आत्म्यासह देह मानूनच उपासना सिद्ध होते. देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पुजावा, देहे विण मोहोच्छाव कैसा करावा, कोण्या प्रकारे श्रीराम. की खरोखरच आहे, हा देह नसता तर आपण देवाचे भजन पूजन कसे केले असते, जयंतीसारखे महोत्सव कसे साजरे केले असते. अत्र गंध पत्रपुष्प फलतांबोल धूपदीप, नाना भजनाचा साक्षेप, कोठे करावा श्रीराम. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी वावे, कोणे ठाई श्रीराम. म्हणून देहाविण आडते, अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते, भजन काही श्रीराम. की देहाच्या माध्यमातूनच आपण नवविधा भक्तीमध्ये जी अर्चन भक्ती सांगितली आहे त्याची षोडशोपचार युक्त पूजा सांगितली जाते. तशी पूजा आपण देहाच्या साह्यानेच करू शकतो. मग देहच नसता तर आपण त्या देहाला अत्तर लावणे, गंध लावणे, पाने, फुले, फळे वाहणे, विडा देणे, धूप लावणे, दिवा ओवाळणे इत्यादी उपासनांचे विधी कोणाला केले असते. मग देवाचे तीर्थ कसे घेणार, त्याला गंध कोठे लावणार, मंत्रपुष्पांजली कशी वाहणार. म्हणून देहा वाचून उपासना अडते. तो नसेल तर अडचणी येतात. देहामुळेच उपासना करणे शक्य होते. देवदेवता भूते देवते, मुळींचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते, भजत जावी श्रीराम. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले, पाहिजे सकळ काही श्रीराम. की या सृष्टीत ज्या काही सगळ्या देवदेवता आहेत, भूते आहेत, दैवते आहेत इत्यादिकांमध्ये सर्व जी शक्ती आपल्याला पाहावयास मिळते
ती शक्ती ईश्वराच्या अंशाने त्यांना प्राप्त झालेली असते. म्हणजे ती सगळी शक्ती ईश्वराच्या अंशाचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते. देवांची उपासना कुठल्याही देवाची उपासना केली तरी ती त्या देवालाच पोहोचते. म्हणून कुठल्याही देवदेवतांची उपासना करताना प्रसंग पाहून आणि अधिकारानुसार त्यांची उपासना करावी. सगळ्या आकाशात पतितं तोय यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार असं जे म्हटलं जाते की एकच देव सगळ्या देवदेवतांमध्ये एकच देव आहे. आणि असा जर विचार केला आणि त्याच भावनेने त्या सर्वांची श्रद्धेने उपासना करावयास हवी. मायावल्ली फापावली नाना देह फळे लगडली मुळींची जाणीव कळवाली फळामध्ये श्रीराम म्हणून येळील न करावे पाहणे ते येथेची पहावे ताळा पडता रहावे समाधान श्रीराम. की या सृष्टीत संपूर्ण मायेचा प्रचंड पसारा आहे. त्या अफाट पसाऱ्यामध्ये लाखो देहरूपी फळे लागलेली असून त्या सर्वांमध्ये एकच शुद्ध जाणीव कळा म्हणजे आत्मतत्व भरून आहे हे लक्षात घ्यावे. एकच आत्मा एकमेव अद्वितीय असलेला तो संपूर्ण जीवसृष्टीत जडचेतनातही तोच व्यापून आहे. तो नाही अशी कुठे जागाच नाही. म्हणून अनेकविध उपासनांचा कंटाळा कधीच करू नये. कुठल्याही देवदेवता प्राणी मात्र सर्वांमधील ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करावा. कारण प्रत्येकातील ईश्वर पाहताना सतत त्या चैतन्य तत्वाची आठवण ठेवावी. प्रत्येकात ते भरून आहे असा निश्चय विकसित करत जावा. तसा पक्का निश्चय झाला की समाधानात राहावे. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती नानानुमानी पडती जेथे तेथे श्रीराम लोकांची पाहती रीती लोकदेवार्चने करीती अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई श्रीराम अथवा नाना अवतार ऐकुनी धरिती निर्धार परिते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम एक ब्रह्म विष्णू महेश एकोन म्हणती हे विशेष गुणातीत जो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम. की सामान्य उपासक संसाराकडे दुर्लक्ष करून देवाच्या शोधात सगळीकडे फिरत असतात. अनेक मंदिरांमध्ये जातात, अनेक तीर्थयात्रा करतात आणि जागोजागी तो देव शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असं जागोजागी फिरून ते संशयातच गुरफटत जातात. सामान्य भक्तात अशी पद्धत आहे की ते घरातील देवांची पूजा करतात किंवा अनेक तीर्थक्षेत्रातील देवांची उपासना करतात किंवा अनेक अवतारांच्या कथा ऐकून त्यातील एकाचा हाच देव असा निश्चय करतात. पण हे अवतार तो भूतकाळात गडप झालेले असतात. काही जण ब्रह्मदेव विष्णू व महेशांची कीर्ती ऐकून हे देव अधिक सामर्थ्यशाली आहेत असा निश्चय करतात. पण साधकांनी लक्षात घ्यावे की वर आपण जेव्हा चत्वारदेव निरूपणामधल्या 4 देवतांचा उल्लेख केला होता तेव्हाही आपण अभ्यासले की शेवटी ब्रह्मदेव विष्णू महेश हे सुद्धा प्रलयकाली नाहीसेच होतात. आणि मग जे नष्ट होणारे आहे तो खरा देव असूच शकत नाही. कारण खरा देव त्रिकालाबाधित सत्य आहे की ते कधी नाही असं होतच नाही. ते तिन्ही काळात असते. म्हणून त्रिगुणातीत ब्रह्म या देवाचाच तो मी असा अनुभव साधकांनी घ्यावा. देवासी नाही थानमान कोठे करावे भजन हा विचार पाहतानुमान होत जातो श्रीराम नसता देवाचे दर्शन कैसे न होई जे पावन धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती श्रीराम. की देव देशाने व मापाने सीमित नसल्याने त्याची उपासना कोठे करावी असा विचार जर माणूस करू लागला
तर तो संशयाची त्याच्या मनामध्ये रांगच निर्माण होऊन जाते. मग देवाचे दर्शन झाले नाही तर मग मुक्ती कशी मिळणार हा विचार त्यांना भंडावून सोडतो. पण याचे उत्तर फक्त साधू संतांजवळ असते, कारण ते सगळे जाणून असतात की ब्रह्मतत्व एकमेव अद्वितीय आहे आणि खराच तो देव आहे. बाकी सगळं येणारं जाणारं असल्यामुळे ते सगळं संपणारं आहे. म्हणून ही संपूर्ण सृष्टी येणारी जाणारी आणि नाशवंत असल्यामुळे मिथ्या आहे याची जाण साधूंना असते. भूमंडळ देवनाना त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या श्रीराम. पण पृथ्वीवर लक्षावधी देव आहेत, त्यांना दूर सारता आले नाही. तर मुख्य देव म्हणजे ब्रह्म काही केले तरी अनुभवाला येत नाही. मग असे ब्रह्म जर अनुभवाला यावे असे वाटत असेल तर काय केलं पाहिजे हे 24व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे, गौम्य गुह्य श्रीराम. की ईश्वराने हे जगत निर्माण केले, त्याचे हे कर्तृत्व विचाराने दूर झाल्यावर ब्रह्मरूप देवाचा अनुभव येतो. मगच राजगुह्य जाणण्याची हीच रीत आहे. कारण ईश्वराने हे जे जग निर्माण केले आहे तर याचा विचाराने त्याला आपल्याला दूर करायचं आहे. म्हणून आपल्याला काही मूर्तीपूजा वगैरे सगळं सोडून नाही द्यायचं, ते सगळं करायचंच आहे. पण विचारांनी हे लक्षात घ्यायचं आहे की खरा देव हे फक्त ब्रह्मच आहे. कारण ईश्वराने निर्माण केलेले हे जगत ही मायेची निर्मिती आहे. नाम व रूपात्मक असणारे हे जगत माईक आहे, म्हणून त्याचा विचारांनी त्याग केला असता जगताचे अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्माचा अनुभव येतो. हे गुह्य ज्ञान होण्यासाठी मायेचा त्याग आवश्यक आहे. या जगतात प्रत्येक पदार्थाला 5 अंग असतात. नाम रूप अस्ति भाती प्रिय. त्यातील नाम व रूप मिथ्या असून हा मायेचा प्रांत आहे. तर अस्ति भाती प्रिय ही सच्चिदानंद रूप ब्रह्माची अंगे आहेत. मिथ्या असलेल्या नामरूपात्मक असणारी ही माया विचारांनी दूर करताच अस्ति भाती प्रिय या सच्चिदानंद रूप ब्रह्माचा अनुभव येतो. ही तिन्ही वेगवेगळी दिसत असली, त्यांची नावे वेगळी असली तरीही ती एकच आहे. अस्ति भाती प्रिय म्हणजे सच्चित आनंद मिळून एकच तत्व, त्याला ब्रह्म असे म्हणतात. म्हणूनच कुठल्याही संतांच्या मागे सच्चिदानंद ही जीव लावलेलं असतं. त्याचं हेच कारण आहे की ते सद्गुरू हे ब्रह्मरूप असतात. सत म्हणजे अस्ति म्हणजे आहे, तर सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. माझ्यासमोर हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे अस्तित्व त्यातील पानांवर अवलंबून आहे. यातील पानं म्हणजे पेज काढून टाकले तर पुस्तकाला अजिबात अस्तित्व नाही. समोर माझ्या टेबल आहे, त्यावर एक टेबल क्लॉथ टाकला आहे. त्या टेबल क्लॉथचे अस्तित्व त्याच्या धाग्यांवर अवलंबून आहे. त्यातले धागे जर काढून टाकले तर त्या कपड्याला अस्तित्वच नाही. म्हणजेच दृश्य जगतातील कुठलाही पदार्थ असो, त्याचे अस्तित्व कोणावर तरी अवलंबूनच असते. पण ब्रह्म नावाचं तत्व पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आहे. पदार्थ असू दे नाहीतर नसू दे, ब्रह्म वस्तू आहेच आहे. सत हे त्रिकालाबाधित आहे. ते तिन्ही काळात असते आणि असतेच. आपला देह आधी नाही, आता काही काळ दिसतो आहे व नंतर तो राहणार नाही. कारण आपण रोज पाहतो की रोज अनेक लोक जन्माला येतात, काही काळ राहतात आणि मग मरून जातात. देहाप्रमाणेच ही सृष्टी म्हणजे हे जगतही आधी नव्हते, आता दिसते व प्रलयानंतर राहणार नाही. म्हणून सृष्टी ही भासमान आहे आणि त्या सृष्टीतीलच हा देह देखील एक आहे. म्हणून ही सृष्टी भासमान आहे, म्हणून ती नष्ट होणारी आहे. भास याचा अर्थ जे आधी नसते व नंतरही नसते, मध्येच काही काळ दिसते, त्याला भास म्हणतात. देह
येणारा जाणारा आहे, पण त्या देहातील जे चैतन्य आहे, म्हणजे देह चालवणारा जो आत्मा आहे, तो मात्र कायमस्वरूपी आहे. त्या चैतन्याला, त्या आत्म्याला ओळखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. देह असो वा नसो, चैतन्य हे सत्तत्व नेहमी असतेच असते. चित चित म्हणजे भाती ज्ञान, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. व्यवहारातील कोणत्याही पदार्थांचे ज्ञान म्हटले की कशाचे ज्ञान, कोणाला ज्ञान, कोणाकडून ज्ञान, ही त्रिपुटी असते. परंतु ब्रह्मज्ञान मात्र तसे नाही. ज्ञातू ज्ञेय विहीन नुसतेची ते ज्ञान, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर समर्थ म्हणतात, अंतरी जे जे कळत जाते त्यासी ज्ञान ऐसे म्हणजे आत कळणे म्हणजे ज्ञान होय. म्हणजे आजचा हा समास ऐकल्यावर काही जण म्हणतात की आजचा विषय खूप छान आम्हाला समजला, तर काही जण म्हणतात आजचा विषय आम्हाला अजिबात कळला नाही. म्हणजे विषय कळला व कळला नाही, या दोन्ही गोष्टी अंतःकरणाला तर कळल्या आहेत ना, आणि ते कळणे यालाच ज्ञान असे म्हणतात. हे ज्ञान घन तत्व सगळ्यांमध्ये आहे. हे ज्ञान दोन प्रकारचे आहे, एक कळणारं ज्ञान आणि दुसरं होणारं ज्ञान. कळणारं ज्ञान हे प्रत्येकाच्या बुद्धीच्या क्षमतेवर अवलंबून असू शकते, पण होणारं ज्ञान सर्वत्र सदा समत्वाने आहे, ते सर्वांसाठी एकसारखेच आहे. असे हे ज्ञान घन तत्व आहे, तेच आपले मूळचे स्वरूप आहे, हे लक्षात घ्यावे. तिसरं म्हणजे आनंद, प्रिय. विषय निरपेक्ष सुखाला आनंद म्हणतात. झोपेमध्ये आपल्याला फक्त आनंदाचा अनुभव असतो, म्हणून निद्रा निरपेक्ष सुखालाही आनंद म्हणतात. अंतःकरण निरपेक्ष सुखालाही आनंद म्हणतात, कारण अंतःकरण जेव्हा स्थिर होते तेव्हा जो आनंद मिळतो तो ब्रह्मानुभवच असतो. व्यवहारातील आनंद मात्र एखाद्या व्यक्तींवर आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. अनुकूल व्यक्ती असेल, अनुकूल परिस्थिती असेल तर आनंद मिळतो, म्हणजे तो आनंद अनुकूलतेवर अवलंबून आहे. जेवण करताना आवडीचे पदार्थ असतील तर आनंद, पण आवडीचे पदार्थ नसेल तर आनंद होत नाही. पण परमार्थातील आनंद मात्र असा या विषयांवर अवलंबून नाही. तिथे आनंद अखंड आहे, तो विषयांवर अवलंबून नसतो. काही गोष्टी आपल्याकडे असून आपल्याला प्रिय असतात, तर काही गोष्टी आपल्याकडे नसूनही प्रिय असतात. दोन्हीकडे प्रियत्व आहेच. या प्रियत्वाचे जे मूळ आहे तो आनंद, तोच खरा आनंद. असा सच्चित आनंद, हा आनंद घन हेच माझे खरे स्वरूप आहे, आणि त्या आनंद घन स्वरूपाची ओळख करून ते मीच आहे असा अनुभव घेणे म्हणजेच गुह्य ज्ञान करून घेणे होय. ते दिसेना ना भासेना, कल्पांती ही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे मन श्रीराम. की असे हे ब्रह्म ज्ञानेंद्रियांनी कधीही दिसत नाही, भासत नाही. अंतःकरण वृत्तीला त्याचे ज्ञान होत नाही, व कल्पाचा नाश झाला तरी त्या तत्वाचा कधीच नाश होत नाही. ते तत्व अविनाशी तत्व आहे. अशा या ब्रह्मतत्वाला पूर्व सुकृत फार मोठे असल्याशिवाय त्यावर आपली श्रद्धा विश्वास बसत नाही व त्याबद्दल दृढ निश्चय होत नाही. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंगनाना, उदयाते पावती श्रीराम. की हा जीव असंख्य कल्पना करीत असतो, आणि कल्पना ही माईक असते, कल्पना कधीच सत्य नसते. म्हणून जेव्हा जीव असंख्य कल्पना करतो, मनोराज्य रचतो, मग ते पूर्ण होण्यासाठी अनेक प्रकारच्या इच्छा अंगी बांधतो. इच्छा म्हटलं की वासनाच. अशा या वासनांची, इच्छांची अशी रांगच माणसांची लागलेली असते, ती कधी संपतच नाही. व अंतःकरण सुद्धा त्या इच्छांच्या अभावी ते मिळाले तर सुख नाही, इच्छा पूर्ण झाली तर सुख, आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही तर दुःख. म्हणून अंतःकरण कधीच स्थिर राहत नाही. मग या अंतःकरणात कित्येक विचार तरंग
सतत उठत राहतात. म्हणून समर्थ 27व्या ओवीत सांगतात, म्हणोनी कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणोनी अनंत बोलिजे तया श्रीराम. की म्हणून फक्त शाश्वत असणाऱ्या, स्थिर असणाऱ्या या ब्रह्माचा अनुभव जर हवा असेल तर कल्पना शांत करावी, म्हणजे कल्पनाचे मनोराज्य थांबावे. वासनाच जर थांबली तर अंतःकरण पण आपोआपच स्थिर होते आणि अंतःकरण स्थिर झाले की त्यात ब्रह्मानुभव येतो. असे हे ब्रह्म अपार असल्याने त्याला अनंत म्हणतात. हे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोनी तेथेची राहावे, निज त्याचे तद्रूप व्हावे, संग त्यागे श्रीराम. की असे हे ब्रह्माचा जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याला फक्त ज्ञानदृष्टीनेच जाणून घेता येते व त्याचा अनुभव घेता येतो. असे हे ज्ञानाच्या डोळ्याने ते अनुभवून साबास अंतःकरण वृत्ती तिथेच जर स्थिर करावी, तिथेच ती लीन करावी आणि मगच त्याचा अनुभव आपल्याला येईल. देह व जगताच्या संगाचा त्याग करून निधी ध्यासनाने तिथे ती वृत्ती आपली स्थिर करावी. नाना लीळा नाना लागवे, ते काय जाणिजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणी श्रीराम. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचे सद्गती तत्काळ होते श्रीराम. की अशा या तद्रूपतेचे अनुभव व कौतुक किती म्हणून सांगावे, ते अज्ञानी जीवाला कसे कळणार. अज्ञानी जीवाला जर ज्ञान करून घ्यायचे असेल तर त्यासाठी संत सहवासच हवा. संत सहवासातच ब्रह्मानुभव आल्यावर ती आत्मस्थिती बाणते आणि ती आत्मस्थिती एकदा बाणली की त्याचेच विज्ञान होते. अशी सूक्ष्म स्थिती तिने प्राप्त होणारी गतिरहित गती लक्षात घेतली. लक्षात घेऊन अनुभवले की जन्ममरणाची जी अधोगती आहे ती चुकते, पण त्यासाठी सद्गुरु कृपेची आवश्यकता असते. सद्गुरु कृपेने तात्काळ सायुज्य मुक्ती मिळते. हे सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला. जय जय रघुवीर समर्थ.